काय शोभा वहिनी, तुम्ही आणले का हापूस आंबे? अगं नसेल आवडत त्यांना आमरस. आवडी निवडीपेक्षा खिशाला परवडलं पाहिजे ना. नाही, 800-900 रुपये झालेत हापूस आंबे. हा, ते आता अजून भाव किती वाढतील सांगता येत नाही. हो ग, वहिनी तुम्ही एक काम करा, तुम्ही ना साधे आंबे आणा. हा, म्हणजे ते बिटक्या वगैरे वगैरे आणि त्याचाच आवरच करा. चांगला लागतो वहिनी. हो केल्या बाई. मला बघितलं ना, ते चाळीवाले आपल्याबद्दल काय विचार करतात. तुझ्यामुळे मला 4 चौघामध्ये मान खाली घालावी लागते. कसा आहेस रे तू? तुला साधा हापूस आंबा परवडत नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. आंब्याची पेटी आणायची म्हणजे 700-800 रुपये तरी पाहिजे. कुठनं आणणार पैसे आता? तुम्ही काय रे? काय नाही, मी म्हणत होतो या महिन्याचा जो मेंटेनन्स दिला ना मी तुला, मला परत देतोस का? अरे बोर, असं नाही करू शकत. अरे पुढच्या महिन्याचा पगार झाला की 2 महिन्यांचा एकदम देतो ना मेंटेनन्स. नाही अमोल, अरे हे सोसायटीच्या व्यवहाराला धरून नाही आहे. हा, पण काहीच नाही होऊ शकत. अरे मोहन, मी तुझा कितीही जवळचा मित्र असलो ना तरी मी हे नाही करू शकत. मला इतरांना हिशोब द्यावा लागतो. सॉरी. पण ऐक, नाही. ऐक रे, नाही जमणार. बघ ना रे काय. मालक, हो बाहेर जाताय का? हो, हा, मग पाकिट घेऊन जा ना. पाकिट घेतलंय मी. पाकिट नाही मालक, तुमचं पाकिट वरती आहे. नाही, मी घेतलं होतं निघताना पाकिट. मालक तुम्ही विसरलाय. हो का? हा, बर. काय शोधतोय? पाकिट शोधतोय. आंबे आणायला गेला होतास ना, पाकिट घरी ठेवून. हा, तुला काय फुकट देणार होते आंबे? अरे मी घेतलं होतं पाकिट, पण ते अरे हे काय, घरी विसरून गेला होतास. हं? आणि तुला पैसे नीट ठेवता येत नाही. त्या 500च्या नोटा अशा ठेवतात गुंडाळी करून. पैसे फाटले असते तर. हो, हे मालक, आता पैसे आहेत तर आंब्याची पेटीच घेऊन या ना. अहो साहेब, बघायला आलात की विकत घ्यायला? नाही, बघत होतो. कसे दिले आंबे? एक आंबा 70 रुपये. हा, पेटी घेतली तर 800 रुपये दे. हो का? मग काही कमी नाही होणार? अहो नाही साहेब, अहो अगोदरच तुमच्याकडे बघून मी 100 रुपये कमी केले. हो का? आता मात्र नाही कमी होणार. अहो हापूस आहे हापूस. हो. एकदा खाऊन तर बघा. आपलं नाव नाही काढलं तर मग बोला. हो का? हा, बर ठीक आहे. 1 डझन द्या. हा, आता कसं? 1000 आहे का? 8 ना? 8. देतो. बरोबर. हो. ठीक आहे. अहो काय उकडून बघतायचा? अहो चांगले आहेत साहेब आंबे, घेऊन जावा. हो ना? हा, जा घेऊन. बर ठीक. हॅलो शोभा. अरे मोहन्या, काय पुढच्या वर्षी आणणार आहेस का आंबे?
नाही नाही शोभा, पेटी घेतली, येतोच आहे घेऊन. पेटी घेतलीस? ये लवकर घेऊन ये, लवकर घेऊन ये. येतो पेटी. अरे मोहन, हापूस का रे? हा हो, शोभाला आवडतात ना. यांना पण आवडतात, पण आता कुठे जमतंय? आंब्याला सोन्याचा भाव आलाय, आता कुठे परवडणार? बघू पुढे. आजी थांबा ना, यातले 2-3 घेऊन जा. अरे शोभाला नाही आवडणार. अहो असं काही नाहीये, तुम्हाला दिले तर शोभाला आवडेलच. अरे पण आजी, मी तुम्हाला मुलासारखं आहे की नाही, मग मुलालाच नाही म्हणता. थांबा. बर दे. काय झालं रे? आजी आलो मी, जाऊन येतो. तिकडे बसूया का? का ग? तिकडं बघा. चल की बसूया ना. हा बाप, छान मिळाले नाही का आंबे? अहो घरात किती उकडतंय नाही, बाहेर जरा तरी वारा लागतो. चल आता आमरस करायला घे पटकन. हा आमरस करायला घेऊया. आता कुणाच्या नशिबात नसतं आमरस खाणं, त्याला आपण काय करणार? हो ग, आपण ना आमरसामध्ये वेलची पण घालूया, मस्त वास येईल बघ. वा वा वा, मस्त मस्त. हा आपण मग केशर पण टाकू, केशर टाकूया आपण. हा आमरस पुरीचा असा बेत करू ना की अख्ख्या पाठारेवाडीच्या पोटातच दुखलं पाहिजे बघा. अंजू, तुला लक्षात येतोय का? काय? अख्ख्या चाळीत पहिला आमरस आपल्याकडे होणार आहे. मासा भारी आमरस झाला पाहिजे ना. हा पटापटा आंबे पिळा तू. पिळा. अगं बाई माधुरी वहिनी, ऐका ना, मी काय म्हणते, आमरस तयार झाला ना की लताताई आणि आजीला देऊया. बाकी कुणालाच देऊया नको. हा पहिला आमरस तुम्ही कसा करता ना तेच बघते मी. पहिला आमरस तर मीच करणार. ताई, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी पुऱ्या करते. मोहण्याला यायला इतका वेळ का लागतोय? वहिनी पपईचा वास येतोय. एक मिनिट. वहिनी पपईचा. माधुरी वहिनी, तुम्हाला आमरस हवा होता तर मला सांगायचं ना, वाटीभर दिला असता. हा पपईचा रस कशाला टाकला याच्यात? मी काही केलेलं नाही अंजू, तुझीच नजर होती माझ्या आंब्यांवर. हा मी कधी पण असं कसं बोलताय तुम्ही? तुम्ही माझा रस चोरलाय पाहिजे. फ्रीजमध्ये ठेवायला दिला ना, असं कसं करताय तुम्ही? भांडू नका. बघू. कसा वाटतोय तो? हे असं काही करण्यापेक्षा न केलेला बरा. वहिनी, हा आमरस होता, यांनी पपईचा रस टाकला याच्यात. मी काही केलेलं नाही, नाही. तुम्हीच केलेला आहे. घोटाळा केलाय. असं का केलं तुम्ही? त्यांचं कशाला उगाच नुकसान? मानव नुकसान नाही, पण बडाई मानाची शिक्षा मिळालीच पाहिजे. तुम्हाला कळत कसं नाही? सोबत त्यांना भांडू द्या. तुम्ही चला घरी, मी आमरसपुरी करते. मालक चला. भांडू नका. अहो, आपण आमरस केला ना की 2-2 चमचे या दोघींना द्या, नाहीतर आपल्या पोटात दुखेल. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.